ठिकाणी खरं तर पहिल्यांदाच मी आपणास सांगेल, मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे असे असलेले या परिषदेचे संयोजक पूजनीय भंते उपाली बोधीजी यांच्यासाठी एकदा साधुकार देऊन त्यांचं आपण कौतुक करावं आणि त्यांचं अभिनंदन करावं आणि टाळ्याही वाजवाव्यात त्यांच्यासाठी. कारण समाजामध्ये जर आपण पाहत असाल तर त्यांच्या वयाची मुलं एक तर काही शिक्षण घेत असतील आणि काही तर बापा विचारूच नका काय काय करीत असतील तर नाही का. त्यांच्या मायबापाचं पुण्य आहे ते भंतेजी झाले आणि भंतेजी होऊन केवळ फक्त पोटा पाण्यापुरतेच भंतेजी झाले नाही हे पण विशेष. नाही तर तुम्हाला माहिती आहे बापा परिस्थिती काय आहे ते. मी नेहमी बोलतो फक्त उपासकांनाच गोळ्या घालत नाही आपण, तर जे खरंच बरोबर राहत नाही त्यांना बोललो पाहिजे नाही का. आम्हाला कोण बोलाव, भलेही आम्ही तो रोष ओढून घेतो कधी कधी, त्याचा आम्हाला त्रास होतो, झाला तर झाला काही हरकत नाही. कारण जर काही चांगलं करायचं आहे, दुखण्यातून मुक्त व्हायचं आहे तर इंजेक्शनचा त्रास होईल की नाही, होईल की नाही. ताप आलाय, सर्दी झाली, गोळ्या औषध घ्यायचे तर गोळ्या औषधात काय साखर टाकलेली असते काय, गुळ टाकलेला असते काय, कडवटपणा असतो. पण तो कडवटपणा आपला रोग आजार बरा करतो का नाही. आणि म्हणून कोणत्याही माध्यमातून आपल्याला जर चांगलं बनायचं आहे तर त्यासाठी तशा प्रकारचा संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून बघा उपाली भंतेजी या पुणे शहरामध्ये अशा प्रकारची धम्म परिषद घडून आणताय. एवढ्या मोठ्या संख्येने आपणही इथे उपस्थित आहात, त्यामुळे निश्चितपणे मी आपलंही कौतुक करेन. बघा बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलाय. मला वाटलं बाबा माईक शेवटी देतात का काय माहित नाही माझ्याकडे. तुमच्या समोर हे दिसत तर असेल असं शरीर, परंतु 3 रात्रांपासून काय झोपलेलो नाही. मी रात्री डायरेक्टली महूवरून इंदोरवरून विमानाने रात्री 2 वाजता इथे आलो. भंतेजी त्यानंतर आमचे काही गडेराव आई गडेराव भाऊ तिथे आले आणि प्रसन्न चित्ताने आमचं त्यांनी वेलकम केलं. बुद्धगयेच्या सहलीवरती होतो, आज 18वा दिवस आहे. 2 गाड्या महूवरून औरंगाबादला पाठवून दिल्या. भंतेजींचा प्रचंड आग्रह होता 2-3 महिन्यांपूर्वी किल्लारे साहेब आमच्या जिंतूरचे, आणि त्यांनी एकत्र येऊन आम्हाला निमंत्रण दिलं होतं, भंतेजी तुम्हाला यावं लागेल, तारीख द्यावी लागेल. आमच्या तारखांचा मोठा गोंधळ असतो. आताही तिथे खाली होतो तर कोणी उपासक आले, भंतेजी म्हणे तारीख घेतल्याशिवाय जाणार नाही. बापा कोणाले कशी तारीख द्यावं, एका दिवशी 2-2, 3-3 कार्यक्रम असतात आणि सगळ्यांनाच अपेक्षा असते की आम्हाला वेळ मिळाली पाहिजे. परंतु काही लोकांना नाराज करावं लागतं इच्छा नसताना, आणि म्हणून भंतेजींना काही आम्ही नाराज केलं नाही. भंतेजींची इच्छा होती त्यानुसार आम्ही इथे आलो. एवढा मोठा भिक्खू संघ सुद्धा या ठिकाणी आहे. तर त्यामुळे वेळ अधिकचा न घालवता मी छोटी धम्मदेशना तुम्हाला देणार आहे. कारण आमचा हा साऊंड पण बिघडलेला आहे. कारण 18 दिवस कंटिन्यू सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत सुरूच होतं. वंदामी चेतियं सबं सबठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. पूर्ण वंदना व्हायची धम्म सहलीमध्ये. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन, प्रत्येक ठिकाणी प्रवचन व्हायचं आणि त्यामुळे आवाज बसलेला आहे आमचा. आम्ही धम्म सहल यासाठी आयोजित करतो की लोकांना आपली श्रद्धा प्रकट करता यावी. वैशालीला भगवंताच्या अस्थि धातूंवरती स्तूप निर्माण केलेला आहे सम्राट अशोकाने, त्या स्तूपाचं पण दर्शन होते. कपिल वस्तूला भगवंताच्या अस्थि धातूंवरती स्तूप बनवलेला आहे, त्याही स्तूपाचं दर्शन होते. परवाला आम्ही सांचीला होतो. सांचीला तुम्ही जर कधी गेलात तर 84,000 स्तूपांपैकी सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले त्यापैकी एकमेव स्तूप सुव्यवस्थित असलेला सांचीचा स्तूप आहे. सध्या 200च्या नोटावरती तो स्तूप आहे. बघा तुम्ही 200ची नोट तुमच्याकडे पिवळी असेल तर त्याच्यावरती सांचीचा स्तूप आहे छापलेला. तर तो सांचीचा स्तूप भगवंताच्या अस्थि धातूवरती निर्माण केलेला आहे. त्याचं उत्खनन झालं नाही, तो जशाच तसा आहे. आणि त्याच सांचीच्या स्तूपाच्या बाजूला महामोगलायन भंतेजी आणि सारीपुत्त भंतेजी यांच्या अस्थीवरती निर्माण केलेला स्तूप आहे. त्याही स्तूपाचं वंदन आम्ही करून आलेलो आहोत. बुद्धगयेच्या महाबोधी विहाराहून, लुंबिनीच्या विहारामधून, सारनाथ वरून, कुशीनगर वरून आम्ही आलेलो आहोत. म्हणून
ही धम्माची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. त्यामुळे आता भंतेजी म्हणाले, भंतेजी झोपता का तुम्ही पाठीमागे? मी म्हटलं बापा मी झोपलो तर कसं होईल, आणि दिवसाला काय आपल्याला झोप येत नाही, रात्रीला थोडीफार झोप घेतो आपण. त्यामुळे तुम्हाला सांगेल बघा की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती, कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, पुरुष असो, स्त्री असो, कोणत्याही वयोगटातील लोक असो, आज घडीला लोकांकडे जेव्हा पाहतोय ते ताण तणावामध्ये लोक ग्रस्त आहेत बघा, चिंताग्रस्त. कुणाला कोणता ताण आहे, कुणाला कोणता ताण आहे. बीपीची गोळी तर वाढतच राहते बापा, पावरतीची वाढतच राहते, कारण मन स्थिर नाही आहे, चिडचिडेपणा आहे, भांडण आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, ॲटिट्यूड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अवगुण लोकांमध्ये भरलेले असतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले या जगामध्ये सर्वात जास्त लोक ताणतणाववाले आहेत. कोणते लोक जास्त आहेत? खरंच विचारावर स्वतःला, आहात की नाही ताणतणावामध्ये? बिलकुल तुम्ही नाही म्हटले तरी ताणतणावामध्ये आहे. मी तर सांगतो तुम्हाला, कारण प्रत्येकाला इथे कोणता ना कोणता ताण आहे. ताण म्हणजे काय तर टेन्शन आहे, नाही का, कोणतं बर्डन आहे, कुणाचं भांडण आहे, कुणाचा क्रोध आहे, मनासारखं होत नाही त्याच्यामुळे परेशान आहेत. आणि कोणाला पत्नी चांगली भेटते तर भेटत नाही, कोणाला पती चांगला भेटतो तर भेटत नाही, कोणी मायबापामुळे कोणी परेशान आहे तर कोणी पोरांमुळे परेशान आहे, कोणी पोरींमुळे परेशान आहे तर कोणी कोणामुळे परेशान आहे. आणि त्याच्यामुळे नोकरीमुळे परेशान असतात, पैशामुळे, गरिबीमुळे परेशान आहेत. आणि त्यामुळे ताण प्रत्येकाला आहे. तर भगवंताने आता मी जी मगासी गाथा म्हणालो प्रारंभी, तर त्या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणाले की ताण तणाव मुक्त राहण्यासाठी, संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्या अंगी 4 सद्गुण असले पाहिजे. किती सद्गुण? तेच लोक या जगतामध्ये, तेच लोक ताणतणावातून मुक्त होऊ शकतात आणि मृत्यूनंतर त्यांना कोणत्या लोकांमध्ये जाण्याची गरज पडत नाही. अर्थात याच लोकी ते मुक्त होतात, दुःख मुक्त होतात. अशा लोकांमध्ये 4 गुण असतात, अशा लोकांच्या अंगी 4 गुण असतात. तर त्यापैकी 4 गुणांपैकी पहिला गुण सांगत असताना भगवान बुद्ध आपले म्हणाले की ताणतणाव त्या लोकांच्या मागे नसतो, जीवनामध्ये नसतो, जे सत्यमार्गी असतात. सत्यमार्गी म्हटल्यावर तुम्हाला वाटेल बा जे इमानदार असतात त्यांना तर जास्त टेन्शन असते, खरंच टेन्शन असते. परंतु भगवान बुद्ध म्हणाले त्यांच्या वाट्याचं जे टेन्शन आहे ते टेन्शन पापी लोकांसारखं नसते. असते काय? विचार तर करून बघा तुम्ही. कारण जे हिंसा करणारे असतात, चोऱ्या करणारे असतात, व्यभिचार करणारे असतात, खोटं बोलणारे असतात, लबाडीनं वागणारे असतात, दारू गांजा बिडी तंबाखूचं स्वतः सेवन करतात, इतरांना बिघडवतात, यांच्या वाट्याचा जो ताणतणाव असतो त्यांच्या तुलनेत चांगल्या लोकांचा ताणतणाव नसतो. जसं की आपले आई वडील असतात. आता काही आई वडिलांच्या वाट्यांना बिचाऱ्यांच्या लेकरं चांगले निघत नाहीत. तुम्ही नाही बापा तसे, तुमचे तर लय चांगले असतील, पण या जगात असे जास्त लोक आहेत की नाही वडील. आता आम्हाला फोनही करतात ना लोक, भेटतात, प्रत्यक्ष तर सांगतात. आता चांगलंही सांगतात काही, आणि बिघडलेला कार्यक्रमही मांडतात आमच्या समोर. भंती की तुम्ही म्हणता ते खरंच आहे. आता खरं नाही का खोटं कसं राहील बापा, हे भगवंताची वाणी आहे. तर बघा काही आयांना आम्ही जेव्हा चर्चा करतो, काही बाबांबरोबर चर्चा करतो की जे परेशान असतात, सुनेमुळे परेशान असतात, कोणी मुलामुळे परेशान असतात की त्यांना ते जगवत नाहीत, औषधोपचार करत नाही, सेवा करत नाहीत वगैरे वगैरे. ते रडू सांगतील, म्हणते जे असं आहे तसं आहे, काय करावं सून पाहत नाही, काय करावं मुलगा लक्ष देत नाही, मुलगा लग्न झाला तेव्हापासून बिघडला. पण असं किती जरी सांगतील ते टेन्शनच आहे त्यांना. पण असं कधी म्हणत नाहीत की त्यांचं मडमुडद बसू दे. म्हणता का तुम्ही? विचार तर करा. म्हणता असं माझा लेक मला जगवत नाही, माझा मुलगा मला जगवत नाही, त्याचं मड बसू दे, त्याचा संसार उद्ध्वस्त होऊ दे, कोणीतरी म्हणेल? आई वडील म्हणतात का? कसे म्हणतील? तर बघा टेन्शन आहे की नाही, ताणतणाव आहे का नाही, पण तो ताणतणाव त्या वाईट लोकांच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. का? तर ते सत्यमार्गी असतात. आई वडील आपल्या पोराबाळांवरती खूप जीवापाड जपतात, त्यांना प्रेम देतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की सत्यमार्गी चालणारे आपण असलो पाहिजे. म्हणून 10 पारमितांमध्ये एक पारमिता सांगितली, सत्य पारमिता. पूर्णत्वाची अवस्था, ज्याला कुणाला बुद्ध बनायचं आहे त्याला सत्य पारमिता पाळावी लागेल. आणि म्हणून तुम्हाला मुसावादा वेरमणी जे दिलं, तर त्या मुसावादा वेरमणीमध्ये खोटं न बोलणे, निंदा चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे आणि कठोर भाषा न वापरणे असं सील दिलेलं आहे. आता भगवंताने सांगितलं, हे भगवंताचं वचन आहे की ताणतणावात कोण राहणार नाही. आता भगवंताच्या वाणीनुसार जे चालतील, मार्गक्रमण करतील, ते ताणतणावात राहतील काय? राहतील का?
तुम्ही जर सिलवान गुणवान असाल, दानी असाल, ध्यानी असाल प्रॉपरली ऍक्च्युअल मध्ये, तर ताणतणाव राहील का तुम्हाला? पण या जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, सुंदर लोक आहेत, राजकारणात असतील, शैक्षणिक कार्यात असतील, किंवा सामाजिक कार्यात असतील, किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये असतील, भौतिक दृष्ट्या खूप काही कमवलेलं आहे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मात्र ते कमकुवत झालेले असतात, जीवनामधून टेन्शन मध्ये असतात. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे, जे सत्य मार्गी असतात, सत्य म्हणजे काय तर धम्माचं आचरण जे करणारे लोक असतात, सत्यानं वागणारे, सत्यानं बोलणारे जे लोक असतात, ते ताणतणावातून मुक्त होऊ शकतात. कारण चांगल्या मार्गाने जर चाललं तर ताणतणावाचा विषय नाही. आणि लोकांचे जर घर उद्ध्वस्त करत असाल, लोकांचे घर फोडत असाल, लोकांना डिवचत असाल, तर मग लोक म्हणतील का त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो? म्हणत असेल का? बापा पेटीतला शिव्या शाप खाणारे लय लोक इथं नाही बापा, तुम्ही लय चांगले इथं म्हणजे या जगतामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, सत्यमार्गी जे असतात ते लोक ताणतणावातून मुक्त असतात आणि मृत्यूनंतर सुद्धा त्यांना दुसऱ्या लोकांमध्ये जाण्याची गरज पडत नाही. कारण ते एक दिवस सत्यानं चालणारे असल्या कारणाने, भगवंताच्या मार्गावर चालणारे असल्या कारणाने, मनाला निर्मळ करणारे असल्या कारणाने, वाणी शुद्ध ठेवणारे असल्या कारणाने, या शरीराने कोणतेही वाईट कर्म न करणारे असल्या कारणाने एक दिवस सत्याला ते प्राप्त करतात. सत्य म्हणजे काय तर निर्वाण आहे. सत्य म्हणजे काय? निर्वाण आहे. निर्वाण म्हणजे काय तर मनाची न्यूट्रल अशी अवस्था की जिथे सुखाचाही सुख आलं तरी नाचण्याचा विषय नाही आणि दुःख आलं तरी रडत बसण्याचा विषय नाही आहे. अशी अवस्था कोणाला नको आहे? पण जगात कसे लोक जास्त आहेत? सुख आल्यावर नाचणारे आणि दुःख आल्यावर रडत बसणारे लोक आहेत बघा. म्हणून तिथेच आपली गाडी बिघडते कार्यक्रम आपला. तर भगवंताने सांगितलं त्याच्या मार्गावर चालावं लागेल. तर हा एक गुण आहे बघा. दुसरा गुण सांगताना भगवंताने सांगितला धार्मिकता. आता धार्मिकता कशाला म्हणतात तर आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर लोक धार्मिकता कशाला समजतात? वेगवेगळ्या रंगाचे टिळे लावण्याला धार्मिकता समजतात. काही लोक, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, सगळेच लोक, मग आपले आले कोणत्या जाती धर्माचे लोक आले, धार्मिकता कशाला समजतात? आज लोक वेगवेगळ्या प्रकारचा कपाळाला टिळा लावताना लोक धार्मिक समजतात. कुठंतरी जातील त्या अगरबत्तीचा गुल, काय म्हणतात त्याला, गुलच म्हणतात का? अंगारा. बापा तुम्हाला लय माहीत, कोणीकडे जाऊन आले तुम्ही काय माहीत. तर ते अंगारा राहते बघा. ते अंगारा कुठं गेलं, आता आम्ही बुद्धगयेला गेलो तर बऱ्याच ठिकाणचे लोक येतात. आता काय आमच्या सोबतचे लोक 2 गाड्या होत्या तर ते भंतेजी सोबत होते, ते बिघडण्याचा विषय कमी होता त्यांचा. पण काही लोकांबरोबर भंतेजी नव्हते. भरपूर ठिकाणावरून लोक जातात तिकडं. तर ते प्रत्येक ठिकाणी मी पाहू लागलो. आता आपलं ऑब्झर्वेशन असते बारीक. आता हे जे सांगतो ते ऑब्झर्व करून तर सांगतो समाजाला. तर ते बघत होतो मी, काही लोक कुठं अगरबत्त्या लावल्या भगवंताच्या स्तूपावर, चैत्यावर, विहारामध्ये, काही लोक चालले तिथं. अरे बाप्पा, मी म्हटलं काय सुरू आहे यांचं? हे तिकडून हुकून आलेले आहे. तिकडून परेशान होऊन इकडे जे आले, इकडं तरी दास शिजते का, इकडं तरी दास शिजते का, हे करून पाहू का, ते करून पाहू का, हे करून पाहू, असे काही असतात पहा डॉक्टर बदलणारे लोक. तर ते लय बिघडलेला असते कार्यक्रम. आणि त्याच्यामुळं भगवंताने सांगितलं की धार्मिकता धारेती धम्मा, आचरणामध्ये ज्याला आणल्या जाते त्याला धम्म म्हणतात. ज्यामध्ये धारेती धम्मा. धारेती धम्मा म्हणजे काय? पंचशिलेचं पालन करत असतील काया वाचा मनाने, अष्टशील उपोषताचं किमान 8 दिवसातून एकदा पालन करत असतील, तो धारेती धम्मा झालं. दान पुण्य, आता भंतेजींनी सुंदर प्रवचन दिलं बघा. दान पुण्य करत असतील निस्वार्थपणे, दानं ददन्तु श्रद्धाय, श्रद्धेनं दान देत असतील तर तो धार्मिकपणा आहे. शील पालन करत असतील धार्मिकपणा आहे. ध्यान करत असतील, मनाला शुद्ध करण्यासाठीचा पुन्हा प्रयत्न करत असतील, शिबिराला जात असतील, आपल्यामध्ये असलेले अवगुण काढून टाकत असतील तर तो धार्मिकपणा. बाकीचा धार्मिकपणा रिकामा धार्मिकपणा, झेंडे फडकवण्याचा, काय धार्मिक स्थळ बांधण्याचा, हा धार्मिकपणा जो आहे तो रिकामा धार्मिकपणा आहे. माणसाला बिघडवणारा धार्मिकपणा आहे. आणि आपल्या देशामध्ये त्याच सर्व काही खूप थैमान माजलेला आहे बघा.
माणूस माणसात ठेवला नाही. आपल्या देशातल्या लोकांनी बघा, काही विघ्न संतोषी जे लोक आहे, माणूस माणसात ठेवला नाही. माणसाला माणसं वैरी समजत आहे. धर्माच्या नावावर लोक एकमेकांना तोलत आहेत. तो त्या धर्माचा, ते त्या धर्माचे, ते त्या जातीचे, असे लोक आपल्या देशामध्ये एकमेकांना समजतात, उच्च नीचता मानतात आणि त्यामुळे धर्माचा अर्थ राहिला वेगळा आणि लोक धर्माच्या अर्थाला वेगळंच घेत असतात. म्हणून भगवंताने सांगितलं बघा, धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परम हिच. बघा, धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारी व्यक्ती. तर धम्मचारी सुखं सेती, धम्माचं आचरण करणारी म्हणजे धार्मिक व्यक्ती असेल तर सुखाने झोपते, नाही तर इकडं धर्म 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 लय म्हणत असेल परंतु झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काही लोकांना झोपच येत नाही, असे लोक आहे. भगवंताने सांगितलं की धम्मचारी सुखम सेती, सेती म्हणजे झोपणे. धम्मचारी सुखाने झोपतो, जीवन व्यतीत करतो. अस्मिन लोके, या लोकी, अस्मिन लोके परमविच, याही लोकी आणि परलोकामध्ये देखील. परंतु त्यासाठी धार्मिकता आपल्या हृदयामध्ये असावी लागते. आणि धार्मिकता म्हणजे काय, तुम्ही आता तुम्हाला सांगितलं, दान, शील आणि समाधीचा अभ्यास करणे म्हणजेच धार्मिकता आहे. आणि ही धम्म परिषद भंतेजीनं त्यासाठीच घेतलेली आहे. तुम्हाला बुद्धाचा धम्म कळावा, तुम्हाला बाबासाहेबांचा मार्ग कळावा, तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा स्वतःचं मंगल करून घ्यावं आणि सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा इतरांच्या मांगल्यासाठी तुम्ही सहाय्यक ठरावं, यासाठी म्हणून या धम्म परिषदेचा खटाटोप आहे. म्हणून दुसरा गुण सांगितला भगवंताने की ताणतणाव मुक्त कोण राहू शकते, तर ऍक्च्युअल मध्ये जे लोक धार्मिक असतात ते ताणतणाव मुक्त असतात. जसं की समजा आता काही भिक्खू असतात, जे सिलवान असतील, गुणवान असतील, विनयाने राहणारे असतील, त्यांना कधी कधी काही काही भेटते आणि कधी कधी काही भेटत नाही. कधी कधी तुपाशी तर कधी कधी, आता जे पकलेले आहेत धम्माच्या आचरणात जे पकलेले असतात, आता कुठं कुठं बिचारे लोक, आता उपासक लोक, कोणाला देवा वाटते आणि कोणाला देवा वाटत नाही. तर आता आमच्या बसल्यावर चर्चा होतात, कधी कधी काही काही चर्चा करतात. त्या कार्यक्रमाला गेलो म्हणते दानच दिलं नाही म्हणते. आणि काही काही मागणारे पण आहे. त्या दिवशीच एका उपासकाने सांगितलं, भंतेजी तुम्ही कधी मागत नाही, काही नाही, काही काही भिक्खू मागत नाहीत बा. आणि काही काही भिक्खू म्हणजे चिवरधारी तर मागण्यावरच टपले. याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, ही पावती घेऊन जाय, ती पावती घेऊन जाय, काम करण्याचा पत्ता नाही, फक्त दानच द्या. मी तर आमच्या भंतेजी लोकांनाही सांगतो, कोणाला वाईट वाटण्याचा काही विषय नाही आहे. बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. आपण हे चिवर भगव वस्त्र भगवंताचं अर्हताची ध्वजा अंगावरती चढवलेली आहे, ती केवळ दान मागण्यासाठीच नाही. आम्ही अनुभवतोय, आपल्या लोकांना एवढे चांगले लोक मी तर म्हणतो कुठेच नसतील एवढे चांगले लोक आहेत. फक्त तुम्ही तुमची पारख, तुम्ही तुमची पात्रता निर्माण केली पाहिजे. आता भंतेजीला सांगत होतो मी, 70,000 2 वर्षामध्ये सबस्क्राईब क्रॉस केले आपल्या चॅनलने. बघा किती, 70,000. एक प्रवचन सकाळी टाकलं तर 70,000 लोकांना जाते. आणि तुम्ही व्ह्यू जर पाहाल तर काही लाखामध्ये व्ह्यूज आहेत. तुमच्यातच बसलेले कितीतरी लोक आहेत, मला फोन केलेले. आता प्रत्येकाचं नाव मी इथे घेऊ शकत नाही. कितीतरी लोक आहेत असे की ज्यांच्या परिवारामध्ये पूर्ण फरक पडलेला आहे, म्हणजे परिवर्तन झालेलं आहे. कितीतरी लोक म्हणतात टीव्ही बंद केल्या भंतेजी, खरोखर मालिका पाहणं बंद केलं, बुद्धाची वाणी आम्ही ऐकतो, भिक्खूंचे प्रवचन आम्ही ऐकतो. म्हणून भंतेजी लोकांना सुद्धा मी सांगतो, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, वाईट वाटण्याचा विषय नाही. आणि मी विद्वान आहे असा विषय मी सांगत नाही आहे, मीच फार मोठा आहे असा विषय सांगत नाही, पण सांगतो की समाजाला आपली गरज आहे. प्रबोधन करा, अभ्यास करून प्रबोधन करा. लोकांना तुम्ही तयार करा की लोकांनी तुम्हाला दान दिलं पाहिजे. लोक काय नाही देत, सोनं दान देऊ शकतात लोक, तर अजून काय पाहिजे, देतात की नाही? सोनं देतात लोक, सोनं सोनं चांदी माणिक मोती देतात लोक दान. लोक काय सांगू तुम्हाला, काय नाही देऊ शकत. सगळं काही लोक देतात आपले भिक्षूला. खरोखर काही काही लोक जर सोडले तर, नाही तर बाप्पा काही काही अशा गोळ्या धरून. भंतेजीला काय समजते म्हणते, तुमचे कर्म तुमच्या जवळ, भगवंताने उगीच थोडी निर्माण केलं. काही काही त्या दिवशी एक जण म्हणे, भंतेजी मी मानत नाही म्हणे भंतेजी लोकांना. मी म्हटलं तुमची मर्जी बापा, तुम्हाला कुठं घरी येऊन सांगितलं मी की मला पूजा माना म्हणून, म्हणजे कोणत्या भंतेजीला माना म्हणून, तो तुमचा प्रश्न झाला. भगवान बुद्धांनी, ज्याला बुद्धपुत्र म्हणतात, भगवंतांनी ज्यांची निर्मिती केली
त्या भिक्षू संघाला आता भंतेजींनी सांगितलं बघा की संघाची सेवा, संघाला आपल्या मुलाप्रमाणे मानणे, वावरणे, त्यांना वागवणे हे महान पुण्य आहे. बुद्धाच्या पुत्राची माता, बुद्धाच्या पुत्राचे वडील तुम्हाला बनता आलं पाहिजे. भिक्खूची आई, भिक्खूची बहीण, भिक्खूचे वडील, भिक्खूचे भाऊ बनता आलं पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये मी पाहतो आहे तुमच्या पुण्यातले प्रॉपर तर किती भंतेजी असतील, प्रॉपर इथे जन्मग्रहण केलाय किती असतील खरं प्रामाणिकपणे सांगा, असतील का कोणी? एखाद दोन सोडलं तर परमनंट सामनेरचं सोडा. असे फार कमी गावं आहेत, असे फार कमी शहरं आहेत, असे फार कमी तालुके आहेत, असे फार कमी जिल्हे आहेत की ज्या ठिकाणावरून भंतेजी लोक प्राप्त झालेले आहेत, दान मिळालेले आहेत. आणि त्यामुळे जे भिक्खू आहे त्यांची सेवा तर केलीच पाहिजे, पण त्या भिक्खूंनी सुद्धा अभ्यासपूर्वक प्रबोधन केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की धार्मिकता ही अत्यंत महत्वाची आहे. आणि ती धार्मिकता आपल्यामध्ये जर असेल तर मग ते भिक्खू असो की उपासक असो अत्यंत तणाव मुक्त जीवन जगू शकतात आणि प्रसन्न राहू शकतात. आणि त्यासाठी भगवंताने सांगितला दुसरा गुण धार्मिकता असावी. तिसरा गुण सांगितला, फास्टली बोलतो आम्ही, धैर्य असायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. काय असायला पाहिजे? धैर्य. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा संकट आहे, कुणाच्या जीवनात संकट नाही, कुणाच्या जीवनामध्ये दुःख नाही आहे. असं म्हणू शकता का तुम्ही छाती ठोकपणे की कोणतंच दुःख नाही आहे? जरी म्हणत असेल कोणी, परंतु कोणतं ना कोणतं दुःख इथे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. प्रत्येकाच्या वाट्याला कोणतं ना कोणतं दुःख आहे. लोक रोज रडतात, लोक परेशान आहेत. भगवंत म्हणाले कोणी आजारपणामुळे परेशान आहे, कोणी गरिबीमुळे परेशान आहे, कोणी मुलाबाळांमुळे, कोणी लग्न झालंय म्हणून लग्न झालंय पण संसार व्यवस्थित नाही म्हणून परेशान आहे, आणि कोणाचं लग्न होत नाही म्हणून परेशान आहे. खरं की खोटं? खरंच आहे बापा. पुणेकरांनो, मुलबाळ झालंय, मुलबाळ व्यवस्थित वागवत नाही, राहत नाही म्हणून कोणी कोणी परेशान आहे, आणि कोणी कोणी मुलबाळ झालं नाही म्हणून परेशान आहे का नाही? खरं की खोटं? खरंच आहे हो. आणि त्यामुळे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. असं कोण आहे या जगतामध्ये की दुःख नाही? पण भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक संकटाला, दुःखाला धैर्याने सामोरी जाता आलं पाहिजे. तशा प्रकारचा सद्गुण आपल्याकडे असला पाहिजे. कारण सूर्य सकाळी उगवतो, सायंकाळी मावळतो. निसर्गाचा, या जगाचा, सृष्टीचा नियम आहे परिवर्तन. कायमस्वरूपी ना दुःख राहते आपल्यासोबत, ना कायमस्वरूपी सुख राहते. जेव्हा हे बीज असेल तेव्हा रोपट होतं, हे झाड तयार झालं. एक काळ येते, एक वेळ येते की झाडे राहत नाही, ते पाने राहत नाहीत, खोडे राहत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनाचं गणित असंच आहे. आणि त्यामुळे धैर्यवान आपण असलो पाहिजे. आणि धैर्यवान असण्यासाठीच, धैर्यवान असेल तर दुःखावर मात करू शकतो आपण. धैर्यवान असेल तर संकटावर मात करू शकतो, परिस्थितीवर मात करू शकतो. आणि जर धैर्य नसेल, हिम्मत नसेल आपल्याकडे, तर रडत बसण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग आपल्याकडे नसतो. म्हणून बरेच लोक जे आत्महत्या करतात त्यांच्याकडे धैर्य नसते. बघा, धैर्य असायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले, कासव माहिती ना तुम्हाला कथा? ससा जास्त धावतो की कासव? कोण? ससा धावतो का नाही? पण जिंकलं कोण? धैर्य सोडलं का त्यानं? हिम्मत सोडली का? कॉन्फिडन्स सोडला का? गमावला का त्याने? नाही. मैं भी जीत सकता हूं, हा कॉन्फिडन्स, ही हिम्मत, ही धैर्य त्याच्याकडे होतं. म्हणून ससा जरी चपळायला जास्त धावणार आहे आणि तो गर्वात गेला ससा, तसे काही काही लोक लय गर्वात जातात, टम फुकतात असे फुग्यासारखे, आणि वेळ आली की टपकन फुटते, जागेवरच बसते. बघा, त्याच्यामुळे तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, सुख आलं म्हणून नाचत बसू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. जरी दुःख आलं कोणतंही असो तर स्वतःला आपण समजवलं पाहिजे की ही परिस्थिती कायम राहत नाही, आणि खरंच राहत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक काळ होता 1956च्या अगोदरचा, माहिती? 1956च्या अगोदरचा एक काळ होता. गळ्यामध्ये मडकं होतं, कमरेला झाडू होता. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, लय नाही मागत माझ इवलस भरग गारग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. होती की ना अशी परिस्थिती? आणि आज बापा पाण्याच्या डिपार्टमेंटला आपले लोक असतील पाणी सोडायला, तुमच्या पुण्यात महापालिकेत नसतील काय?
आहेत ना, दारादारामध्ये नळ आहे, किती लोकांकडे बोर आहे, किती लोकांकडे विहिरी आहे, शेत आहे, पाणीच पाणी. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, पण आज आपल्याकडे पाणीच पाणी. बिस्लरीच्या कंपन्या असतील आपल्या लोकांकडे. मागे एक माणूस आला, आपला कोणीतरी काहीतरी आडनाव आहे 20 मार्च असं, त्याने बिस्लरीचं ते ब्रँड काढलं बघा. 20 मार्च का? तर आता येणाऱ्या 20 मार्चला काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. कारण बाबासाहेबांसोबत सुद्धा बाट विंटा झाला होता. त्या पनवेलच्या नाक्यावर सोनबा येवले नावाचा माणूस बाबासाहेब एका हॉटेलवरती थांबले होते भर उन्हाळ्यामध्ये. बाबासाहेबांना महार जातीचे आहेत म्हणून पाणी नाकारलं होतं. त्या आपल्या माणसाने ऐकलं, त्याने माठ भरून आणला आणि असं म्हणतात त्याने तिथेच जीव संपवला स्वतःचा. शेवटपर्यंत बाबासाहेबांची तो वाट पाहत बसला. आणि त्या बाबासाहेबांनी विचार केला की मी एवढ्या सुटाबुटा कोटात राहतो, MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेल्या असताना जर माझा एवढा अपमान होतोय, छळ होतोय, बाट होतोय, विंटाळ होतोय, तर माझ्या दीनदलित दुबळ्या लोकांची काय अवस्था असेल. म्हणून आपल्या बाबासाहेबांनी समतेचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. मी हे यासाठी म्हणून सांगतोय की म्हणून दिवस बदलतात, बदलले की नाही? दिवस बदलतात, याच्यासाठी आपल्याकडे हिम्मत असावी लागते, धैर्य असावं लागते. परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे धैर्य असावे लागते. जर परिस्थिती मात करण्यासाठी आपल्याकडे धैर्य नाही आहे तर मात्र आपल्या एवढं दुःखी या जगामध्ये कोणी नाही आहे. मागे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला बघा मी, की दुःखाला कवटाळणाऱ्यांपैकी तुम्ही आहात की दुःखावर मात करणाऱ्यांपैकी आहात? हे कोणावर डिपेंड आहे? दुःख आहे, पण दुःख 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 नेहमी डोक्याला हात लावून बसणं, नेहमी 12च वाजून आता काय करावं ना, आम्ही असं केलं ना, आम्ही तसं केलं ना, आमच्याच वाट्याला का, आणि शनीच मागे लागलाय म्हणते. कोणता मागे लागायला? रिकामा बसलाय बापा तुमच्या. आणि कुठून येईल तो मागे लागायला तुमच्या? कशाला येईल? आहेच नाही तर येईल कसा? परंतु लोक बघा दुःखामुळे असे परेशान असतात. दुःख आहे, पण भगवंतानं सांगितलंय केवळ दुःख दुःख म्हणत बसू नका. दुःखावर मात करण्यासाठी परिस्थिती तुम्ही निवडली पाहिजे, मार्ग निवडला पाहिजे, उपाय कौशल्य निवडले पाहिजे. जर तुम्हाला आजार झालाय तर मला कसा आजार झाला हो, कुठून आजार झाला हो, आता कसं करू बापा, आणि मी जातो का काय? अरे जातो तर दवाखान्यात जाय ना बाप्पा, इकडंच अंगारे धुपारे लावल्या, तुझा आजार कसा बरा होईल? होईल का? तर उपाय काय आहे? आजार झाला तर दवाखाना हा उपाय आहे. पण अरे कसं काय झालं बापा मला, आणि असं झालं तसं झालं, किती जरी म्हणत बसलो तर दुःखातून मुक्त होऊ का आपण? होऊ शकत, कोणीच होऊ शकत नाही हो. ज्याचा भलत्याच गोष्टीवर विश्वास असेल तेही होऊ शकत नाही. दवाखान्यातच जावं लागतं का नाही? बाकीचं किती काही जरी असलं, कशाचाही किती गाजावाजा असला तरी दवाखान्यातच जावं लागते. दवाखान्यात गेल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, दुखण्यातून मुक्त होता येत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, संकट जरी आलं तरी संकटावर मात करता आली पाहिजे, संकटाला कवटाळत बसलो नाही पाहिजे आपण. एकदा बघा एक निपुत्रिक राजा होता, सांगू का बापा तुम्ही लय हुशार. तर एक निपुत्रिक राजा होता बघा. तो निपुत्रिक राजा होता, तो जरा म्हातारा व्हायला आला. त्याने विचार केला की आपला वारस तर कोणी नाही आहे, एवढी मोठी धन दौलत पडलेली आहे, तर कोणीतरी वारस नेमावा आपण, कारण आपण तर जाणार आहोत. तर मग त्याने दौंडी पेटवायला सांगितली. दौंडी काय म्हणून पेटवली? तर आपला जो नवीन राजवाडा आहे, त्या नवीन राजवाड्याच्या मेन गेट जो आहे, त्या मेन गेटच्या दिवारवरती, भिंतीवरती मी एक गणिती सूत्र लिहून ठेवलाय. जो कोणी त्या गणिती सूत्राला सोडवेल त्याच्याकडून दार उघडलं जाईल, आणि ज्याच्याकडून दार उघडलं जाईल तर तो माझा वारस राहील. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर बापा दूरदूरवरून लोक आले. जसं काही प्राप्त व्हायचं असेल तर लोक दूरदूरून येतात. आरक्षण घ्यायचं म्हटल्यावर तर बापा लय पळत येतात. कोणती स्कीम घ्यायची तर लय पळत पळत येतात की नाही? आणि विहारात जायचं म्हटल्यावर नाही म्हणते, माझे गुडघे लय दुखतात हो म्हणते. फुकट खायला सांगा, तुला फुकट दिलं या सार, होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या. फुकट दिलं ना हो, खरोखरच दिलं की नाही फुकट? बाबासाहेबांना आपण काय देतोय?
आता देण्याची वेळ आली. पंचवार्षिक निवडणूक आहे. मुद्दाम बोलतोय मी, बोलणार आहे निवडणुकांवरती, आपल्या लोकांवरती मी हे बोललो पाहिजे, आपण बोललो पाहिजे जबाबदारीनं. कारण बाबासाहेबांशी बेईमानी करण्यामध्ये शान नाही आहे. कारण त्या महामानवाने 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली परवा नाही केली ना आपल्यासाठी. राज रत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला. आज लोक म्हणतात आमचे गुडघे दुखते ना, आमच्या घरी कोणी नाही ना, असं झालं, नळाला पाणी आलं, काय काय आलं आणि आम्हाला वेळ नाही. अहो, अशी बेमानी जर कोणी करत असेल तर आपण काय शाप बीप देत नाही बापा. पण तुम्हाला सांगतो, प्रत्येकावर आपल्या बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. इतर लोक जरी इमान राखत नसतील तरी आपण मात्र इमान राखलं पाहिजे. आपल्या प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक भंतेजीने बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून आपली बुद्धिमत्ता, आपल्याकडे असलेला पैसा आणि वेळ बाबासाहेबांचा, बुद्धाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी दिला पाहिजे. नाही तर खाण्यासाठी, जगण्यासाठी, खाणे खाता खाता मरणे हे तर कोणाच्या वाट्याला येणार नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, बाल्याची माय, बाल्याची बायको, 10 बाय 10च्या खोलीत. आणि काही लोक म्हणतात समाज गेला चुलीत. तुम्ही नाही बापा, पण असे काही लोक आहेत की नाही, ते बेमानी करणारे आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, आपण धैर्यवान असलो पाहिजे. तर तो राजा, त्याने हुकूम सोडला, दौंडी पेटवली, सगळे लोक गणिती सूत्र सोडवण्यासाठी आले, वारस बनण्यासाठी आले. आणि प्रत्येक जण त्या गेटच्या जवळ येत होता, त्या भिंतीवर मजकूर लिहिला होता, गणिती सूत्र होतं, एक वाचत होते, गणिती तज्ञ तिथं आले. परंतु कोणाकडून काय ते सूत्र सोडविल्या जात नव्हतं. निराश होऊन लोक पाठी मागे जायचे. एक दिवस आला, त्या राजाने मुदत दिली होती 1 महिन्याची. 1 महिनाभर तुम्हाला देतो, हे गणिती सूत्र सोडविल्या जाईल, दरवाजा त्यांच्याकडून उघडल्या जाईल. भरपूर लोक आले, परंतु कोणाकडून दरवाजा उघडल्या जात नव्हता. म्हणजे ते सूत्र सोडवलं की दरवाजा उघडता येईल असं राजाने सांगितलं होतं. आता प्रत्येक जण आपल्या डोक्याचा पाहावा तेवढा, पाहिजे तेवढा वापर करीत नसतो. करते काय बघा तुम्ही, एखाद्या कार्यक्रमात लग्नाला गेले की लोक काय करतात, अहो बुंदी बरोबर नाही हो, अहो हे गुलाबजामुन बरोबर पकू दिले नाही हो, चपात्या बरोबर भाजू दिल्या नाही हो. आलेत लग्नाला, त्या लग्नात लक्ष नाही, कारण ते बुफे सिस्टम आली ना. गेलेत जेवायला, गेलेत आणि वेळ झाला म्हणे मला दुसरीकडे जायचं, निघून गेले लोक. करतात लोक असे, परंतु लग्नाला थांबत नाहीत काही लोक. आणि म्हणून सगळेजण गणित सोडवत होते, गणित सुटत नव्हतं. एक गरीब अशिक्षित असलेला व्यक्ती आला, तो थोडासा चतुर होता. त्याने विचार केला, एवढे मोठमोठे लोक आले आणि त्यांच्याकडून गणिती सूत्र सोडविण्यात आलं नाही, असं नेमकं काय सूत्र असेल हे, तर मला तर वाचता येत नाही, सोडविता येत नाही. तर त्यातनं शक्कल लढवली, आपण दरवाजा लोटून तर पाहू. दरवाजाला काय कडी बिडी लावलेली नव्हती, सूत्र भिंतीवर लिहिलं होतं. आता काही लोक लय ज्ञानी आणि डोक्याचा पत्ता नसते. बाहेर कोणी साहेब म्हणते, मॅडम म्हणते, सलाम करतात लोक, लय पद प्रतिष्ठा लोकांना, आणि घर कसं चालवावं आपलं त्याच ज्ञान नसते. असतात की नाही, मुकेच बसले बापा. तुम्ही त्यातले आहे की काय माहित नाही आम्हाले, पण काही लोक आहे पाहत असे. बाहेर सगळं मान सन्मान, साहेबाला फुल द्या म्हणते, मॅडमला काय द्या म्हणते. आता भंतीजीला विचारलं मी, आपल्या रणपिसे साहेबांची सुनबाई आहे मुलगी आहे, तर ते मी मग विचारलं सहज का मदत लोकांनी कोणी काय केली, तर त्यांनी सांगितलं ताईने पण मदत केली, भरपूर लोकांनी मदत केली. आणि ताईने आम्हाला सांगितलं की बा आमचं नाव वगैरे काय घेऊ नका म्हणते. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, अशा लोकांसाठी सगळ्या की जे अपेक्षा करत नाही का. नाही तर लोक, आता त्या भंतीने सांगितलं आमच्या बघा पंख्यावर नाव लिहिलं तर पंख्याचे बटन बंद करा म्हणते. ते नाव कधी कोण वाचलं, लोकांना समजेल कसं मी दिलं म्हणून. असं होते बाबा, होते की नाही, असं तर होतेच असं. आणि त्याच्यामुळं तो एक अनाडी माणूस तिथे आला, त्यानं त्या मजकुराकडे पाहिलं, पण त्याला काही वाचता येत नव्हतं, गणित सोडवण्याचा तर विषयच नव्हता. पण त्यानं डोकं लढवलं, एवढे लोक आले पण दरवाजा ढकलून कोण नाही पाहिला. आपण दरवाजा ढकलून तर पाहू.
आज त्यानं ते सूत्र वाचण्याचा विषयच नव्हता, तो अनाडी होता, त्यानं दरवाजा ढकलला, दरवाजाला कडी बिडी लावली नव्हती, दरवाजा उघडला ना, राजा खुश. राजा म्हणे हा अडाणी असला तरी याच्यासारखा चतुर दुसरा कोणी सापडणार नाही शोधून, आणि राजा होण्यासाठी माझा वारस होण्यासाठी हाच पात्र आहे. राजाने त्याच्याकडे आपला वारसा दिला. समजतं तुम्हाला मी काय म्हणतोय ते? मी हे यासाठी तुम्हाला सांगितलं की लोक संकटात सापडले, दुःख आलं की त्याच्यात गुंगून जातात. बघा माहिती तुम्हाला, भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यात गुंगून जाऊ नका, तुम्ही मार्ग शोधा, कारण मार्ग जर शोधला तर मार्ग सापडतो. कोशिश करने वालों की हार नहीं होती. बिलकुल हे सत्य आहे. भगवंताने सांगितलं, राजकुमार असलेले सिद्धार्थ गौतम, तीनही ऋतूतले महाल असलेले सिद्धार्थ गौतम, मखमली कापडावरती चालणारे सिद्धार्थ गौतम, भरझरीचे अलंकार घालणारे वापरणारे सिद्धार्थ गौतम अनवानी पायाने फिरत राहिले. 6 वर्ष त्या उरुवेलेच्या जंगलामध्ये खडतर तपश्चर्या केली आणि बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतली. आणि म्हणून प्रयत्न केल्यावर काय होऊ शकत नाही. वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब आपले आंबेडकर, ज्यांचा अपमान केला, ज्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहू शकतात. याच्यापेक्षा अजून मोठा विजय दुसरा कोणता असू शकतो? आणि म्हणून आपण प्रत्येकाने धैर्यवान असावं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. संकट आल्यावर रडत बसायचं नाही, शांत बसायचं. मी तर प्रत्येकाला सांगतो, जी माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझे भाऊ वडील असतील, जे कोणी तुमच्यातले, ज्यांना कुणाला वाटतं की खूप टेन्शन आहे माझ्या जीवनामध्ये, ज्यांना कुणाला वाटतं की खूप त्रास आहे, खूप परेशान आहे मी, असं तसं कोणत्याही कारणाने, त्यांनी ध्यान करावं. कोणत्याही सेंटरला जा, ध्यान करा. भंतेजी असतील ध्यानी कोणी, त्यांच्याकडे जा. नाही तर आपलं दी ग्रेट हॅपीनेस आहे, दी ग्रेट हॅपीनेसचे प्रवचन ऐका. नाही तुमचं दुखणं कमी झालं तर आपलं नाव बदलून ठेवा. तुमच्यात बसलेले असे, मी अधिकारवाणीने बोलतोय, हे कितीतरी तुमच्यातही बसलेले असे लोक असतील की त्यांच्यामध्ये बदल झाला असेल. भंतेजींचे प्रवचन म्हणजे काय, तर बुद्धाची वाणी आहे. मी काही बुद्ध नाही आहे, मी काही अर्हत नाही आहे, परंतु भगवान बुद्धांचे उपदेश भिक्षू लोक सांगतात, आणि त्या भिक्षूंची प्रवचनं तुम्ही जर ऐकत असाल तर निश्चितपणे तुमच्यामध्ये परिवर्तन होतो आणि परिवर्तन होते. त्यामुळे ही वेळ सुद्धा निघून जाईल असं स्वतःला समजवत जा. त्यासाठी धैर्य असलं पाहिजे. शेवटचा आणि 4था मुद्दा सांगितला भगवंताने की ताणतणावातून कोण मुक्त होऊ शकते, तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, ज्यांच्यामध्ये त्याग वृत्ती आहे. त्याग वृत्ती समजते तुम्हाला? त्याग म्हणजे सोडून देणे. त्याग म्हणजे काय, थोडक्यामध्ये सांगतो व्यावहारिक भाषेमध्ये, त्याग म्हणजे त्यागणे, सोडून देणे. सोडून देणारे जे आहेत ते तणावमुक्त होऊ शकतात. आणि गाठ मारू मारू पक्की आवळू आवळू असंच कसन तसंच कसन, काय समजता स्वतःला, मग मी काय केलं नाही का, आणि हे कोणामुळे आहे, बापा बस आरडत मग तसेच. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, घरचे बदलतात. आता लोक जर बदलू शकतात तर घरचे का नाही बदलणार? बदलतात का नाही? ज्यांच्यासाठी साखर वाटलेली असते त्यांच्यामुळेच रडायला येते कधी कधी कुणाला. त्याच्यामुळे तुम्ही नाही बापा तसे, परंतु काही लोक आहेत असे. आणि त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की त्यागही असला पाहिजे, सोडून देण्याची प्रवृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. काय सोडून दिलं पाहिजे? काय सोडून दिलं पाहिजे? आपल्यातले अवगुण सोडून दिले पाहिजे. अवगुण त्यागले पाहिजे ना. वाईट प्रवृत्त्या जेवढ्या काही आहेत त्या त्यागल्या पाहिजे. तुम्ही दारू पिणारे असाल, तंबाखू खाणारे असाल, व्यसनाधीनतेमध्ये डुबलेले असाल, सोडून द्या. कारण तुमच्यामुळे तुमचा परिवार रेठीस धरलेला आहे, परेशान आहे. कारण दारू पिणाऱ्यामुळे त्यांच्या लेकीबाळीचं नुकसान होते, इज्जत जाते, जवान पोरांची इज्जत जाते, जवान पोरींची इज्जत जाते. दारू पिणं सोडून द्या. कॅन्सर होते तंबाखू खाल्यामुळे, मावा खाल्यामुळे, दात खराब होतात, तुमची तब्येत आरोग्य खराब होते, तुमच्या किडन्या खराब होतील, तुमचं लिव्हर खराब होईल, तुमचे फुफ्फुस खराब होतील. म्हणून बिड्या ओढणं, तंबाखू खाणं, हे जे काही मावा खात असाल सोडून द्या. त्याग न जेव्हा सोडून द्याल तुम्ही, आता मग मला अभिमान वाटतो बघा काही लोकांचा. तुम्हाला मी सुरुवातीला जे सांगितलं, आपले काय ते गडेराव, ते गडेराव आई बापा रात्री 2 वाजता विमान आला आमचं पुणे विमानतळावर. 1 तास ते डिले झालं विमान. इंदोरवरून आम्ही बसलो, हे आले बा भंतेजी, आपली उपाली भंतेजी आले, गडेराव आई आल्या, ते भाऊ आले, तिथे अजून कोण आलं होतं त्यांच्यासोबत, तर ते आले पुष्पगुच्छ घेऊन. ते आई आपल्या गडेराव आई तिथं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा ओसंडून वाहत होता बघा. पाहतच होते आज भंतेजी, तुम्हाला पाहतो म्हणे मी युट्यूबवर, टीव्हीवर, मोबाईलवर. आता प्रत्यक्ष भेट झाली, फारच आनंद झाला म्हणे मला. गाडीत बसलो बा भंतेजी आम्ही.
इकडे येण्यासाठी, हॉटेलवर जाण्यासाठी गाडीत बसलो तर हे संतोष भाऊ हे सांगत होते आम्हाला, भंतेजी म्हणे माझी बायको आणि आई एक झाल्यात म्हणे. मी म्हटलं बापा एक कशा झाल्या, आता राजकारणात लोक एक होईना, तुमचं कसं एक झालं. एकदा खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अशा परिवर्तन, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे, कारण बुद्धाचा धम्म हा परिवर्तनवादी आहे. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्याला दिला. तर ते सांगत होते माझी मिसेस, म्हणजे त्यांची मिसेस आणि आई, आता सासूचं सुनचं पटणे हे लय दुर्मिळ आहे. बघा बापा तुम्ही त्याचा अनुभव घेत असाल. 36चा आकडा डायरेक्ट. ते 3 इकडे तोंड करते, मराठीवाला 6 इकडे तोंड करते, पटतच नाही. सासू सासूच्या मोड मध्ये येते सून आल्यावर, आणि सून सुनेच्या मोड मध्ये येते. मी काय कमी आहे काय म्हणते. पण हे म्हणते माझ्या त्यांच्या पत्नीला आई चहा करून देते, दोघी एवढ्या घोळी काय म्हणतात त्याला, म्हणजे खेळी मेळी, एवढ्या खेळी मेळीनं वावरतात म्हणे जणू काय मायले की. खरंच बाप प्राऊड ऑफ यू तुम्हाला. अशा ज्या कोणत्या माझ्या आया आणि बहिणी असतील त्यांच्यासाठी खरंच मी विशेष साधुकार आणि मंगल मैत्री देईल की तुम्ही बदल केला पाहिजे. अहो जीवन आहेच किती थोडंसं हो. त्यांनी सांगितलं मी दारू पित होतो म्हणे, मी दारू पण सोडून दिली म्हणे. बायकोचं आईचं पटत नव्हतं म्हणे, ते आता एवढ्या गुणा गोविंदाने नांदतात की जणू मलाच ते असं काय म्हणून त्याला जलस फील होते म्हणे. आता सांगा, मी म्हटलं बाबा हे वेगळंच गणित तुम्ही जुळवलं. आता म्हणजे काही जलस फील होते म्हणजे काय, तर घराघराची कंडिशन, घर घर की कहाणी लय बेकार आहे. कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, मी नेहमी लोकांना सांगतोय की जीवन थोडंसंच आहे, तुम्हाला एकमेकांशी पटवून घेता आलं पाहिजे, नाही का. तोंडात साखर असली पाहिजे, डोक्यावर बर्फ असला पाहिजे ना हो. इथं काय दुश्मन म्हणूनच जगायचंय का. हाडासोबत हाडं राहतात, घरातच राहतात, तोंड पाहायचं नाही म्हणते मला. आणि एकाच पातेल्यातली भाजी खाते, एकाच ताव्यावर ते चपात्या खाते, एकाच डब्यातलं पीठ असते, आणि पाहत नाही म्हणते मी. सून सासूकडे पाहत नाही, सासू सुनेकडे पाहत नाही म्हणते. आमचा मोड तसाच राहील, मोडेल पण वाकणार नाही म्हणते. बापा तशाच राहा आणि भोगा दुःख, मग रडणंच. आणि ते पाहत पाहत तुमचे मुलं मोठे होतात. शाळेतल्या शिक्षणासाठी तर पैसे दिलेले असतात तुम्ही, पण जीवनाबद्दलचं शिक्षण मम्मीकडे पाहते. मम्मी आजीला कशी बोलते, आजोबाला कसं बोलते, पप्पा आपले त्याच्या मम्मीला कसे बोलतात, आईला कसे बोलतात, बायकोसोबत कसे राहतात, आणि बाबा पप्पासोबत त्यांच्या कसे राहतात, हे पाहत पाहत तुमचे लेकरं लहानाचे मोठे होतात. लागते नोकरीला, लॉनवर म्हणते 10 लाख रुपये खर्च केला म्हणते भंतेजी आम्ही, लग्न लावलं म्हणते. बाबा चांगली गोष्ट आहे, बाबासाहेबाची पुण्य आहे, लॉनवर लावलं, लावा ना, कोण नाही म्हणते. घरं बांधा, गाड्या घ्या, सगळं करा, आणि पुन्हा 6 महिन्यानं मात्र तुमच्या पोरानं सुननं असं म्हणून आमच्याकडे येऊ नका की भंतेजी गणित फसलं हो. हाताने तुम्ही नाही बापा, परंतु असे लोक आहेत आपल्या हाताने कुऱ्हाड पाडून घेतात आपल्या पायावरती. का तर ॲटिट्यूड मध्ये, मी कशाला माघार घेऊ म्हणते, आणि मी कसं शांत बसू म्हणते, मी काय कमी आहे काय म्हणते, हे मीच बनवलं म्हणते, माझ्यामुळं सगळं, माझीच मशाल, माझा झेंडा आणि माझाच डंका सगळीकडे वाजवा म्हणते. अशानं संसार कसा चालेल? चालेल का? पती असो की पत्नी असो, सासू असो की सून असो का सासरा असो का कोणी असो, वेळ प्रसंगी लवती पण घ्यावी लागते, वेळ प्रसंगी माघारी घ्यावी लागते, वेळ प्रसंगी स्वतःला छोटं पण करता आलं पाहिजे, तर तुमच्या घराचं गणित व्यवस्थित चालेल. नाही तर दुसरीकडे भांडणं ऐकायला जाण्याची, टीव्ही पाहायला जाण्याची गरज नाही. टीव्हीतलं पाहून ते लोक तिकडे पैसे कमवतात, पण खरा टीव्ही तर बापा घरातच असते तुमच्या. लय अभिनेत्या ना अभिनेत्री घराघरात, ते टीव्हीतलं काय पाहायचं. आणि त्याच्यामुळे बघा, त्याग म्हणजे सोडण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. रागाला सोडा, द्वेषाला सोडा, क्रोधाला सोडा, अहंकाराला सोडा, ईर्षेला सोडा, संशयाला सोडा. भगवंतानी त्यागाची प्रवृत्ती सांगितली. त्याग म्हणजे घरदार सोडणंच नाही. नाहीतर काही लोक, आता एक दुपारी फोन आला मला, मी भंतेजी बनायचं म्हणून. ते सकाळचा वेगळा होता, दुपारी फोन आला भंतेजी, कालही एक आला ना आजही आला, भंतेजी बनायचं म्हणे मला. मी म्हटलं काऊन? नाही म्हणे लय भांडणं झाले म्हणे आमच्या घरात बायको. अच्छा, म्हणजे बायको सोबत भांडणं झाले म्हणून इकडे येतं ना आम्हाला टेन्शन देता का? लग्न केलेले न काय येऊ बापा इकडे, इकडे काय कमी खजाना आहे का? मी खरंच सांगतो जाहीरपणे, भंतेजी बनायचं तर लहानपणातच बना. काय भंतेजी? भंतेजी बनायचं तर लहानपणात बना. तिकडचं गाठोडे इकडे घेऊन याल आणि इकडे सोडाल. भंतेजी काय सांगू तुम्हाला बापा, मले कशाला सांगतो तुम्ही? आता हे काय कमी आहे का आता हे सांगायचं?
झालं असं, मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एक असेच आले, घरदार सोडलेले, ते म्हणते जी घरदार तर सोडलं म्हणे मी, परंतु घरचे लोक लय त्रास देऊ लागले. मी म्हटलं बापा हे आता 8वंच आश्चर्य म्हणावं याला. मी म्हटलं घरदार सोडल्यावर घरचे कशाला त्रास देतील? नाही म्हणे ते लेकरं बाळ झाले म्हणे अगोदरचे आम्हाला, आणि ते म्हणे आता म्हणतात की आमच्या वाटण्या करून द्या, असं करून द्या, तसं करून द्या. माझी मिसेस आहे म्हणे तिकडं बापा अगोदरची, आणि तिला काही देत नाही म्हणे, कोणी पाहत नाही म्हणे. मी म्हटलं बाबा याच्यावर मी आता सध्या तर काही बोलत नाही. तुम्हाला सांगायचं तर एकच सल्ला, तुम्ही त्यागून द्या, सोडून द्या. कोणाचं कोणाहून काही राहत नाही. तुम्ही त्याच्यात डोकं घातलं म्हणजे ते काय लयच काय बदल होईल असा काही विषय नाही. सोडून द्या. ते सोडून दिलं की जे व्हायचं ते होईलच ना. कोणामुळे काही थांबते का? कोरोनामध्ये कितीतरी लोक गेले ना, आजही रोजच्या रोज कितीतरी लोक जातात. बोलण्याच्या गोष्टी आहेत, तेवढ्या पुरतं रडण्याच्या गोष्टी आहेत, पण कोणामुळे कोणाचं काही इथे राहत नाही. मार्ग बरोबर डोंगरावर पाणी पडलं तर दांड असो नसो खाली काढलेला पाणी बरोबर आपला मार्ग काढते, शोधते. तसंच जीवनाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती त्यागाव्यात, अविचारीपणा त्यागावा, व्यसनाधीनता त्यागावी, कुसंगती त्यागावी, आणि चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या, जीवनाचं सोनं करावं. आणि म्हणून संकटाला कवटाळत बसण्यापेक्षा, ताणतणावात राहण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढण्यासाठी हे 4 गुण, सत्य मार्गी आपण असणे, धार्मिकता आपल्या अंगी असणे, धैर्यवान आपण असणे, आणि त्यागी प्रवृत्ती असणे हे अत्यंत आवश्यक आहे. ज्या कुण्या गृहस्थांच्या, श्रद्धावान गृहस्थांच्या मनामध्ये, त्यांच्या मनोप्रवृत्तीमध्ये हे 4 गुण त्यांच्या अंगी असतील तर भगवान बुद्ध म्हणाले टेन्शन मुक्त तेच लोक जगू शकतात की ज्यांच्याकडे हे 4 सद्गुण असतील. तर तुम्ही जगाल का? जगायचं टेन्शन मुक्त? तर हे 4 गुण तुम्हाला अंगीकारावे लागतील. आणि म्हणून मला पूजनीय भंतेजींनी इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल भंतेजींच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, मंगलमैत्री व्यक्त करतो. आमचे गुरुजी इथे बसलेले आहेत बघा, एवढं वय आहे ते पण बसले. तुम्हाला खरंच सांगतो, सुरुवातीला पण मी सांगितलं, हे जर कधी नसते, यांच्या शाळेत जर कधी आम्ही नसतो तर हे तुम्हाला भंतेजी भेटले नसते. तर आमच्या गुरुजींच्या प्रति सुद्धा विशेष मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो नेहमीच सदैव. कारण ज्यांच्यामुळे आपण घडलेलो असतो आणि ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं असते, त्यांच्या तशा कल्याण मित्रांची आपण नेहमी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे, मंगलमैत्री व्यक्त करत राहिलो पाहिजे. आणि त्यामुळे पूजनीय भिक्षू संघाच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि शेवटची सूचना तुम्हाला करेल की आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला आपण फॉलो करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं, आणि जे प्रवचन असतात ते एकमेकांना शेअर करत राहावेत. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, बाबासाहेबांनी चांगले चांगले मोबाईल दिलेत, तर व्हॉट्सअपवरती ग्रुप असतील तर ग्रुपवरती पाठवत राहा, सोशल मीडियावरती पाठवत राहा. बुद्ध धम्माच्या प्रचारामध्ये सहकार्य करा आणि आपल्या प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.